श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ. मी आज घेऊन आले तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. म्हणजे जो व्हिडिओ मी छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला तो व्हिडिओ मी आता पूर्ण एकत्र करून तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे ती गोधडी पूर्ण भरण्यापासून ते पूर्ण शिवण्यापर्यंत किती वेळ जातो हे तुम्हाला मी दाखवण्याचाच प्रयत्न करत आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओप्रमाणे बघा, ह्या माझ्याकडे ज्या साड्या आलेल्या मी त्या सगळ्या एकसारख्या कट करून घेतलेल्या. त्याच्या लेस काढून त्याला एखाद्या साडीला जर खडे वगैरे असेल तर मी ते सगळे काढून घेते की जेणेकरून मला शिवताना माझी सुई वगैरे तुटू नये म्हणून. ह्या सगळ्या साड्या एकसारख्या कट करून ज्या साड्या त्यांनी वरती खाली लावायला दिलेल्या असतात त्यांचे मी मशीनवरती कट करून जोडून घेते. म्हणजे त्याला आमच्याकडे पाल करणं म्हणतात. मध्ये पाल बनवून घेतलं आणि सगळ्या साड्यांची खडी काढून लेस काढून त्या सगळ्या साड्यामधून कट करून घेतलेल्या होत्या. आणि या पद्धतीने मी गोधडी भरते. बघा, मी एकटी भरते त्याच्यामुळे मला थोडा वेळ जातो. 1.5-2 तास माझे फक्त गोधडी भरण्यातच जातात, कारण मदतीला कोणच नसतं. त्याच्यामुळे मला एकटीलाच हे सगळी कामं करावी लागतात. हे बघा, या पद्धतीने मी गोधडी भरते. सगळ्या साईडून सगळ्या व्यवस्थित साड्या अंथरून या पद्धतीने कुठं घोळ येऊ नये म्हणून माझा प्रयत्न चालू असतो. कारण ज्यावेळी आपण गोधडी भरतो त्यावेळी पहिल्यांदाच स्टार्टिंगलाच आपण जर ती व्यवस्थित भरली तर नंतर आपल्याला काही त्रास होत नाही. नाहीतर आपण आत्ताच व्यवस्थित नाही ना काम केलं पहिल्यांदाच तर नंतर मग गोंधळच होतो. त्याच्यामुळे मी भरतानाच व्यवस्थित भरते की मला थोडा वेळ जाऊ दे, पण ते करतानाच ॲक्युरेट काम करायची सवय आहे मला पहिल्यापासून. हे बघा, या पद्धतीने मी सगळ्या साड्या अंथरून घेते व्यवस्थित. सगळ्या साड्या बघा, या पद्धतीने सगळ्या साड्या अंथरून घेते. एकावरती एक थर ठेवते की जेणेकरून ते व्यवस्थित बसले. बघा, एकावर एक प्रत्येक साडीचा एकसारखे थर ठेवून घेते म्हणजे जेणेकरून त्या साड्या हलणार नाहीत आणि व्यवस्थित बसतील. हे बघा, एवढ्या साड्या होत्या कस्टमरच्या, त्या सगळ्या व्यवस्थित कट करून मी व्यवस्थित एकावरती एक अंथरून घेतलेल्या आहेत. हे बघा, मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित. हे बघा, आता हे सगळ्या साड्या अंथरून झाल्याच्यानंतर हे सगळ्यात वरती टाकायची ही साडी, ही पण मी मशीनवरती जॉईन करून घेऊन हे बघा या पद्धतीत व्यवस्थित टाकून घेतले. बघा, तुम्ही कुठं तुम्हाला घोळ दिसतोय का, चून दिसते का, अजिबात व्यवस्थित ज्यावेळी आपण गोधडी भरतो त्यावेळी एकदम व्यवस्थित करायचं असतं काम. आणि गोधडी सगळे साड्या अंथरून झाल्याच्यानंतर मोठा दोरा आणि मोठ्या सुयांनी सगळ्या गोधडीला टिपा मारून सगळ्या चौकोनी टिपा मारून घ्यायच्या. म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळी मशीनवरती गोधडी शिवतो ना त्यावेळी आपल्याला त्रास होत नाही, सगळ्या साड्या एकत्र गोळा होत नाहीत. हे बघा, या पद्धतीने मी सगळीकडून पहिल्यांदा टिपा मारताना आडव्या टिपा मारून घेते आणि नंतर उभ्या टिपा मारते. म्हणजे व्यवस्थित साडी एकदम जिथल्या तिथं बसतात सगळ्या साड्या. हे बघा, साड्या सुटसुळीत असतात ना त्याच्यामुळं खूप वेळ जातो गोधडी शिवायला. हे बघा, अशा चौकोनी आडव्या टिपा मी मारून घेते कायम. म्हणजे मला त्रास अजिबात होत नाही. व्यवस्थित लगेच पटकन उरकतात गोधड्या. तरी ही गोधडी शिवायला मला 1.5-2 तास जातातच. हे बघा, गोधडी भरून झाले की मी कायम माझी एक पद्धत आहे की मी अशी रोल करून ठेवते की जेणेकरून मला कधी पण गोधडी शिवायला घेताना ती व्यवस्थित मी शिवायला घेते मशीनवरती. हे बघा, आहे अशी जी रोल करून घेतलेली गोधडी होती ना, मी तशी मशीनवरती शिवायला घेते. म्हणजे ती गोधडीमध्ये जे काही साड्या घातलेल्या असतात त्या आहे अशा राहतात आणि मी अशी गोधडी शिवते. हे बघा, बघून घ्या. हे अशा पद्धतीने गोधडीवरती टिपा मारते व्यवस्थित. हात व्यवस्थित पसरून म्हणजे हाताने सगळी गोधडी साईडला सरकवायची. सगळे साड्या व्यवस्थित साईडला सरकून तो मी दोरा घातलेला असतो ना तो ज्यावेळी गोधडी शिवते ना एक दोरा काढत जाते. म्हणजे अजिबात कुठं चून पडत नाही किंवा घोळ येत नाही. बऱ्याच लोक म्हणजे मला बायका माझ्याकडे येतात शिवताना, म्हणजे शिवताना गोधडी माझ्याकडून गोधडी घेऊन जातात. मला म्हणतात, ताई तुमच्या गोधडीला कधी चून वगैरे फक्त एवढ्या साड्या दिल्या, 8-9 साड्या असू दे, 10-12 साड्या असू देत, तरी माझ्या गोधडीला चून पडत नाही. म्हणून मी ह्या पद्धतीने गोधडी शिवते म्हणजे जेणेकरून अजिबात गोधडीला चून पडत नाही. असे एक दोरे काढत जायचे म्हणजे जेणेकरून आपल्यालाही सोयीस्कर जाते गोधडी शिवायला. हे बघा, तुम्हाला टिपा दाखवते मी कशा मारलेल्या आहेत. बघा, एकसारख्या टिपा पण दिसतात म्हणजे तुम्हाला पण कळेल की गोधडी कशी शिवायची असते. मी खूप वर्ष झालं शिवते, म्हणजे 6-7 वर्ष झालं शिवते. त्याच्यामुळे मला आता त्या गोष्टीची प्रॅक्टिस झाली आहे. हे बघा, तुम्ही कशी दिसते गोधडी. मी ह्या पहिल्या 4-5 टिपा मारून तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता ह्या आडव्या पूर्ण टिपा मारून दाखवते तुम्हाला. हे बघा, माझी या आडव्या टिपांची गोधडी पूर्ण झालेली आहे. हे बघा कशा मारल्यात. कुठं तुम्हाला चून वगैरे दिसते का, काही वाटतंय का? बघा, एकसारखी गोधडी सगळीकडून दिसत आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे गोधडी शिवताना वेळ जातो, पण व्यवस्थित आपल्याकडं ज्यावेळी कस्टमर विश्वासाने येतं त्यावेळी त्याची जे काय आपण काम करून देतो, गोधडी शिवून देतो ते व्यवस्थितच द्यायची. आपण ज्यावेळी ग्राहकाकडून पैसे घेतो ना तर ते व्यवस्थितच घ्यायचे.
हे बघा मी साडी पूर्ण गोधडी शिवून झाल्याच्यानंतर आजूबाजूला जे साडी एक्स्ट्रा राहिलेली असते ना ती एकसारखी कट करून व्यवस्थित म्हणजे साईडनं सगळ्या बाजू कडा व्यवस्थित करून घेते आणि उभ्या टिपा मारून घेतलेल्या आहेत बघा. आणि शेवटी काठ लावलेले आहेत. काठ लावल्याच्यानंतर गोधडीचा लुक बघा किती छान दिसत आहे. बघा तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या व्हिडिओंना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब कोणच करत नाही आहे. जर प्लीज तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काही शिकायला भेटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि शेअरसुद्धा करा. ओके, थँक्यू. हे बघा मी पाठीमागून पण दाखवते तुम्हाला गोधडी कशी झाली आहे. हे बघा त्याला काठ लावल्याच्यानंतर गोधडीला खूप छान लुक आलेला आहे बघा. हे बघा. आणि ज्या कस्टमर माझ्याकडे आल्या होत्या म्हणजे ज्यांची गोधडी आहे त्यासुद्धा माझ्याकडून घेऊन गेलेल्या त्यांना खूप आवडली.